नमस्कार, मी जगदीश. महाराष्ट्र टीव्हीच्या विशेष सदरात आपलं स्वागत. मालाड पूर्व इथला हा बाप्पा ताईचा गणपती म्हणून प्रसिद्ध आहे. 56 वर्षाची परंपरा असणारा हा गणराय मनमोहक आहे. पाहूया त्याविषयीचं हे सविस्तर वृत्त. अत्यंत लोभस विलोभनीय बाप्पाची मूर्त आणि या बाप्पाला शोभेल अशीच इको फ्रेंडली सजावट. तब्बल 56 वर्षांपासून ज्या बाप्पाची स्थापना होते असा मुंबईतील सर्वात जुना बाप्पा म्हणजे मालाड इथला ताईचा गणराजा. हा बाप्पा ताईचा घरकुल या नावानेही प्रसिद्ध आहे. या बाप्पाविषयी अधिक माहिती राष्ट्रीय प्रतिनिधी ऑल इंडिया डेलीगेट विक्रम ठाकुर यांनी दिली आहे. हमारे बापा की खासियत है, बापा जी हमारे 56 साल से आ रहे और पूरे मलाड में सबसे पुराना घर है कांग्रेस का, ताईचा घरकुल जिसको हम कहते हैं. कांग्रेस का सबसे पुराना गढ़ यहीं से शुरुआत हुई थी और बापा की शुरुआत भी यहीं से हुई है. और हमारे बापा की खासियत यह है कि हमारे बापा जी आप देख सकते हैं इतने सुंदर हैं कि कुछ भी करें आप, एक नहीं आप 2 बार नहीं आप 3 बार दर्शन करने आप आएंगे ही आएंगे हमारे बापा के लिए. बापा जी हमारे घर पे आए और 56 साल से आ रहे हैं हमारे गणपति बापा. और गणपति बापा जब भी आते हैं हम बड़े धूमधाम से 1 तारीख से लाते हैं गणपति बापा को. बाप्पा घरी येणार ह्या नुसत्या कल्पनेने मन प्रफुल्लित होते. मग बाप्पा घरी येण्याचा दिवस जसजसा जवळ येतो तशी घरात बाप्पाच्या आगमनापूर्वीची तयारी सुरू होते. कशी पाहूया. तयारी म्हणजे असं आहे की बाप्पा यायच्या आधी इतकी उत्सुकता असते मनात की एक मोठा प्रसंग घरी एक सुखाचा समृद्धीचा प्रसंग घरी येणार असतो. आणि म्हणजे तयारी म्हणजे आम्ही सर्व फॅमिली मेंबर्स सर्व स्वतः डेकोरेशन सर्व आणि बाप्पांना जे सोयीस्कर वस्तू असतात जसं पदार्थ किंवा काहीही असलं हार हे ते आम्ही सर्व आधीच सुविधा करून ठेवतो. सर्व 10 दिवस 11 दिवसाच्या पूर्ण जे काही सुविधा असतात ते पूर्णपणे आम्ही एक आधीच आम्ही तयार असतो ते सर्व वस्तू घेऊन. आणि डेकोरेशन वगैरे हे तुम्ही पाहत असाल हे सर्व कोण बघेल तर लोकांना वाटेल की हे कोणीतरी बाहेरून डेकोरेटर येऊन करून गेलं आहे, पण हे सर्व आम्ही फॅमिली मेंबर्स जे आहेत त्यांनीच आम्ही एकत्र हे डेकोरेशन केलं आहे. तर बाप्पा जेव्हा विराजमान होतो तेव्हा घरात कसं वातावरण असते आणि खास करून घरातील स्वयंपाकघरात कशी लगबग सुरू होते याविषयी घरातील सासूबाई काय म्हणतात जाणून घेऊया. पहिल्या दिवशी जेव्हा बाप्पा येतात तेव्हा तर त्यांच्या आगमनाने जी खुशी असते त्याच्यात काय बोलायचंच नाही. आणि सगळा सुनाना घेऊन एकाला मोदक, एकाला पुरी, एकाला जेवढा गोड किंवा जेवढा त्यांचा आवडता पदार्थ भाजी किंवा कोशिंबीर वगैरे काही असे ते आम्ही आवडीने बनवतो, सगळ्या मिळून बनवतो आणि सगळ्यांना एक एक काम सोपून देतो की यांनी हे करावं त्यांनी ते करावं असं मिळून. आणि असं बरं वाटतं की जाऊच नाही कधी. तर याविषयी घरातील सुनबाईंना काय वाटतं तेही पाहूया. बहुत धमाल होता है. लाइक हमारी तो बहुत बड़ी फैमिली है तो इट्स लाइक सब मिलके काम करते हैं एंड कुछ अलग ही लाइक अलग ही रंग बन जाता है. कोई मोदक बनाता है, कोई 56 प्रकार का, जब भी कोई इंसान खाने को आता है, कोई मेहमान आता है तो कैसा 56 प्रकार का प्रोजेक्ट बनाता है. तो लाइक हमारे घर में बाप्पा है तो कोई ये मोदक बनाएगा, कोई छोले बनाएगा, कोई पूरियाँ बनाएंगी, तो जगह ही नहीं होता एक्चुअली खड़े रहने का. तो हम लोग इतने खुश होकर बनाते हैं कि लाइक नहीं करके बहुत ज़्यादा ही बना देते हैं. तो हम लोग सोचते हैं कि सब बाप्पा आराम से आए, खाए, आराम से रहे एंड ऑल. लाइक सब मिलजुल के काम करते तो अलग ही नशा रहता है उसका. एंड फेस्टिवल के हिसाब से देखा जाए तो, और ये कैसा फेस्टिवल है कि परिवार के साथ नहीं बनाए तो यू कांट से, लाइक बहुत बुरा लगता है. फिर पापा को देखा जाए तो सब दो तो कुछ वो नहीं है. लाइक पापा को मोदक बनाते हैं, फिर पेड़े बनाते हैं, काजू कतरी, बहुत से स्वीट डिशेस ऐसी होती है लाइक घर पे बनाया जाता है. लाइक शीरा, हलवा, पूरी, वड़े. लाइक पापा को कुछ भी स्वीट दो कभी बुरा नहीं मानते. उनको दिल से दो, दिल से चढ़ाओ, वो हमेशा खुश रहेंगे. छान वाटते आणि सगळे प्रसन्न वातावरण आहे. सगळे एकत्र येतात, आरती म्हणतो आणि बाप्पासाठी नैवेद्य करायचं, गोड करायचं, म्हणजे मजाच असते ॲक्च्युली 12-11 दिवस. तर यावेळेस महापौर सुनील प्रभू यांचे सुपुत्र अंकित हेही या गणेशाच्या दर्शनाला आले होते. यावेळेस त्यांनी काय भावना व्यक्त केल्यात पाहूया. विक्रम ठाकूर हे माझे जुने मित्र आहेत, तर मी वर्षानुवर्ष त्यांच्या घरी येत असतो दर्शनाला. हा सण असा आहे की गणपती बाप्पांच्या नावाखाली आपण आपले सर्व राजकीय पक्ष विसरून एकमेकांच्या घरी दर्शनाला जातो आणि गणपती बाप्पांची पूजा करतो. आणि
या सणाच्या निमित्ताने आणि गणपती बाप्पाच्या आणि देवाच्या निमित्ताने आपण जास्तीत जास्त लोकांची सेवा कशी करू शकतो आणि गणरायाकडे मी एवढीच प्रार्थना करेन की जी लोकांची सेवा आम्हाला जी संधी दिली असतो ती उत्तर अजून आमच्याकडून करून घे आणि असाच आशीर्वाद आमच्या मागे ठेव जेणेकरून आम्ही लोकांची अशीच उत्तर सेवा करू. तर ही विलोभनीय बाप्पाची मूर्त ज्या मूर्तिकाराने बनवली आहे त्यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्यात. ही मातीची मूर्ती, शाडूची मूर्ती आहे आणि ही मूर्ती आम्ही मातीची म्हणजे हातानेच बनवलेली मूर्ती आहे आणि गेली 15 वर्ष आम्ही ही मूर्ती घडवत आहे यांच्यासाठी. आणि याचं जे पेंटिंगचं काम आहे माझ्याकडे काम करणारा मुलगा पेंटर हनीफ शेख करून आहे, मुस्लिम समाजाचा मुलगा, पण सुंदर रंगकाम पेंटिंग शेडिंग वगैरे हा करतो आणि मातीकाम वगैरे मी करतो. बाप्पाच्या रंगकामामध्ये हे नॅचरल कलर आहेत, याच्यामध्ये कुठलं काय केमिकल्स वगैरे यूज नाही आहे आणि साधे कलर. दरम्यान बाप्पा विराजमान झाल्यापासून बाप्पाची इतकी मनोभावे सेवा केल्यानंतर आणि पूजा अर्चा केल्यावर या बाप्पाला निरोप देताना कसं मन भावनाविवश होतं याविषयी ताईचा घरकुल इथल्या या सर्व कुटुंबियांना काय वाटतं पाहूया. 11वां तारीख जब गणपति बापा का विसर्जन होता है तो बड़ा दुख होता है, हमें बड़ी पीड़ा होती है कि हमने बापा को इतने प्यार से, इतने ढंग से, इतने प्रसाद चढ़ा के इतने प्यार से रखा हुआ है बापा को, और जब 11वें दिन पे जब बापा का विसर्जन करना होता है बड़ा दुख होता है हमें. और ख़ासकर बापा की ये खासियत है कि बापा सुख हरता है, दुख हरता है, और ख़ासकर पूरे हमारी ख़ानदान को बापा एकता में डुबा देते हैं. पूरी हमारी फैमिली एक साथ आरती के लिए उतर जाती है बापा के लिए, तो पूरी एकता एक कायम रहती है. और इसमें कोई हिंदू मुस्लिम नहीं है, हर कोई कास्ट, हर कोई इसमें भाग लेता है. यहाँ की तक हमारे घर पे कम से कम 30% मुसलमान आके दर्शन करते हैं, तो बड़ा अच्छा लगता है कि बापा के लिए कोई भी जात धर्म नहीं है, बड़े सब खुश होते हैं बापा की दर्शन लेने के लिए. निरोप म्हणजे असं आहे की आता असं मनात असतं की बाप्पा आले आहेत तर ते वर्षभर म्हणजे कायमच इथेच राहावे असं वाटतं, पण काय करणार, ती एक हे असते, एक रसम बोलतात हिंदीमध्ये किंवा, तर ते आपल्याला पूर्ण करावी लागते. एक मनात दुःख असतं की बाबा आपल्याला बाप्पांना विसर्जन करायचं, बाप्पा मग सरळ पुढच्या वर्षी येणार, पण तरी ते मन मारून आम्ही राहतो आणि बाप्पांचं विसर्जन पण थोडं धूमधडाक्याने ढोलचा आवाज ते सर्व करून मग आम्ही विसरून जातो ते सर्व. आणि हे आम्हाला भरपूर आनंद वाटतो की बाप्पा नेहमी आमच्या घरी येतात आणि घरात किती कलेश असला, काही भांडणं असली, पण बाप्पा आल्यावर सर्व दुःख दूर होतात. हम बहुत रोते हैं एक्चुअली. 11 दिन के लिए कोई अगर हमारे पास आए, हम उसका देखभाल करें, दिन रात जाग के उसकी सेवा करें और उसको देखें उसको क्या ज़रूरत है क्या नहीं. अभी एक इंसान आए हैं तो देखभाल करना ही पड़ेगा. और जब विसर्जन करके, जब वो तो नियम ही है, जाना ही है बाप्पा को, कोई आएगा तो वो जाना ही है, तो जब जाते हैं बाप्पा तो हम बहुत रोते हैं, सब रोते हैं. लाइक इवन मेंस भी बहुत रोते हैं, औरतें बच्चे मेंस सब रोते हैं क्योंकि बहुत दिल पे लगता है. वैसे तो आएंगे बट कभी इतना टाइम के लिए दूर जाना तो बहुत बुरा लगता है एक्चुअली. यावेळेस राष्ट्रीय प्रतिनिधी ऑल इंडिया डेलिगेट विक्रम ठाकुर यांनी महाराष्ट्र टीव्हीचे आभारही मानले. और मैं बहुत बहुत शुभेच्छा देना चाहूँगा हमारे महाराष्ट्र टीवी को, जिन्हें हमारे गणपति जी को कवर किया है, और मेरी तरफ से और हमारे पूरे NSY के टीम की तरफ से मैं शुभेच्छा देना चाहूँगा, और हमारे ताईच्या घरकुल की तरफ से भी शुभेच्छा देना चाहूँगा. ताईचा घरकुल इथली एक गोष्ट सर्वांचंच लक्ष वेधून घेते, ती म्हणजे इतकं मोठं कुटुंब एकत्र गुण्या गोविंदानं कसं नांदू शकतं. खरंच हा एकोपा, एकता सगळीकडेच पाहायला मिळाली तर भावाभावात कधीच भांडणं होणार नाहीत आणि प्रत्येक कुटुंब सुखी आणि समाधानी होईल. त्यामुळं बाप्पाकडे एवढीच मागणी करूया की या कुटुंबासारखेच संपूर्ण राज्यातील कुटुंबेही गुण्या गोविंदाने नांदो. कॅमेरामन शफिक साटविलकरसह जगदीश देशमुख, महाराष्ट्र टीव्ही. या विशेष सत्रामध्ये आपण इथेच थांबतोय. पाहत राहा महाराष्ट्र टीव्ही, तुमच्या हिताचं, तुमच्या मताचं. नमस्कार.